एका गोष्टीचं फार दुःख वाटतं मला, की आयुष्यातली एवढी महत्त्वाची गोष्ट निवडताना आपण एवढा हलगर्जीपणा करतोय. दर दुसऱ्या महिन्याला न्यूजमध्ये काही ना काही घटना दिसतीये. मग ती मुलाच्या बाजूने असू दे किंवा मुलीच्या बाजूने असू दे. मी कोणाचा पक्ष घेणार नाही या आजच्या व्हिडिओमध्ये. पण बरेच जण लग्नानंतर सुखी नाही आहेत आणि का? याचं कारण कधी आपण शोधायचा प्रयत्न करतोय का? लग्नानंतरच्या 1-2 महिन्यानंतरच जर तुम्हाला एकमेकांसोबत राहावं वाटत नसेल, तर नेमकं चुकतंय तरी कुणाचं आणि नेमकं चुकतंय तरी काय? यावर सगळ्यांनी विचार करणं जास्त गरजेचं आहे. मुलगा चुकला का मुलगी चुकली? यावर फोकस करण्यापेक्षा चुकलंय काय किंवा चुकतंय कुठं? ॲज अ समाज आपण कुठं चुकतोय? ॲज पॅरेंट्स, ॲज हजबंड, वाईफ किंवा ॲज अ मुलगा किंवा मुलगी चॉईस करताना आपण कुठे चुकतोय? हे बघा, उशिरा लग्न करून आजपर्यंत कोणीही मेलेलं नाही आहे. पण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न करून भरपूर जण मरत आहेत आणि याचं जिवंत उदाहरण आपण दररोज बातम्यांमध्ये बघतो. त्यामुळे थोडं सिरियस होऊन आणि या विषयाला थोडं गांभीर्याने बघून मटेरियलिस्टिक गोष्टी थोडंसं सोडून सिरियसली विचार करणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. दोघा बाजूनी चेंजेस झाले पाहिजे. मुलांनीसुद्धा मानसिकता बदलणं खूप जास्त गरजेचं आहे आणि महत्त्वाचं मुलींनी खूप जास्त मानसिकता बदलणं गरजेचं आहे. काय वाटतं याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ नक्की अशा लोकांपर्यंत पोहोचवा जे लग्नाचा विचार करतात.